नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदी कुंकुवाचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्सव असतोच. पण या सर्वांमध्येही लहान मुलांसाठी पारंपरिक बोरनान करण्याची पद्धत आहे. मग ती परंपरा सर्वत्र कशी साजरी केली जाते आणि त्यामागील शास्त्रीय कारण काय आहे, तसेच किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरनान केलं जातं, या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत गुरुजी नैनेश जोशी मी यांच्याकडून. फ्युचर गुरु नैनेश जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक विशेष सणाबद्दल बोलणार आहोत. या सणाच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी काही विशेष करून लहान मुलांसाठी बोरहाण केलं जातं. मग या बोरहाण करण्याचं महत्व काय आहे, विशेष करून ते जाणून घेऊया. लहान मुलांसाठी बोरहाण करण्याने त्यांच्या शरीरावर काही पीडा येणार असतील आणि येणाऱ्या त्यांच्या हेल्थवरती काही इश्यूज असतील, त्याची काही नजर लागत असेल किंवा काही नेगेटिव्हिटी असेल तर ती दूर करण्यासाठी बोरहाण करण्याची पद्धत आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये लहान मुलांचं बोरहाण करण्याची पद्धत मानली जाते. आता बोरहाण किती वर्षाच्या मुलाचं करायचं असं म्हटलं जातं, जन्मलेल्या बाळापासून वयाच्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरहाण करणं हे शुभ मानलं जातं. काही लोक तर दरवर्षी बोरहाण करतात. मग हे बोरहाण करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ मानला जातो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बोरहाण करण्याची पद्धत मानली गेली आहे. आता बोरहाण का केलं जातं याच्याबद्दलची एक मागे पार्श्वकथा आहे, ती आपण जाणून घेऊया. विशेष करून बोरहाण केलं होतं सगळ्यात पहिलं श्रीकृष्णाचं. जेव्हा श्रीकृष्ण बालस्वरूप होते तेव्हा करी नावाचा राक्षस हा त्यांच्यावरती काही निगेटिव्हिटी येत होती किंवा त्यांच्याकडून त्यांना त्रास होऊ नये आणि करी राक्षसाचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांचं बोरहाण सगळ्यात पहिलं केलं गेलं होतं. म्हणून त्यानंतर ही प्रथा चालू झाली की जी लहान बाळं असतात त्यांच्यासाठी बोरहाण करण्याची पद्धत मानली जाते. आता हे बोरहाण करण्यासाठी विशेष पद्धतीने आपल्याला त्यांची स्थापना करायची असते. असं म्हणतात की लहान मुलांना विशेष करून त्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालावेत. मुलगा असो किंवा मुलगी असो, काळ्या रंगाचं वस्त्र घालणं त्यांना शुभ मानलं जातं आणि हलव्याचे दागिने ह्या मुलांना विशेष करून घातले जातात. पण त्या दागिन्यांचं महत्व असं आहे की ते सफेद रंगाचे असावेत आणि ते बाळाला टोचू नयेत याची विशेष काळजी घ्यावी. आणि त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला करायचं असेल तेव्हा सवाष्णींना घरी बोलवून त्यांच्याकडून बाळाचं औक्षण केलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर लहान मुलांना पण तुम्ही हे बोलवू शकता. जेव्हा बोरहाण करायचं असतं तेव्हा आपल्याला लाह्या लागतात. तुमच्याकडे बोर जे असतात ते घेऊ शकता. आपल्याला उसाचे जे थोडेसे तुकडे असतील ते घेता येतात आणि गाजरांचे तुकडे सुद्धा घेता येतात. आणि शेव जे असतील किंवा काही चॉकलेट्स असतील ते आपण मुलांच्या वरती बोरहाण केलं जातं. त्यांच्या मस्तकावरून डोक्यावरून 3 वेळा बोरहाणात जे काही हलक्या वस्तू असतात, जे त्यांना कुठलीही इजा होऊ नये, लाव्या असतात, चॉकलेट्स असतील आणि बोर असतील, एकदम हलक्या प्रमाणात मुलांच्या वरून सोडलं जातं. त्यांनी त्यांच्यावरती जे काही शारीरिक पीडा असतील त्याही दूर होतात आणि त्यांचे स्वास्थ्य शरीर व्यवस्थित मजबूत होतं. असं म्हटलं जातं. काही लोक दरवर्षी पण बोरहाण करतात, पण 5 वर्षाच्या वयापर्यंतच्या मुलांचंच बोरहाण केलं जातं. बोरहाण केल्यानंतर ज्या मुलांच्या अंगावरून वस्तू खाली पडतात, चॉकलेट्स असतील, लाव्या असतील, बोर असतील, ते दुसरी जी मुलं त्यांच्याकडे येतात ती लोक घेऊन जातात. त्यामुळे एक आनंदोत्सव पण साजरा केला जातो. मग तुमच्याकडे बोरहाणा आलेल्या ज्या सवाष्णी स्त्रिया असतात त्यांना तुम्ही हळद कुंकू करू शकता. असं म्हणतात मकर संक्रांतीमध्ये पुरुष व्यक्ती पतंग वगैरे उडवतात, स्त्रिया सुंदरता आपल्या तिळगुळ वाटून औक्षण करतात आणि हळद कुंकू लावतात. तर अशा पद्धतीने हे बोरहाण केलं जातं. बोरहाण केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातून जर कुठल्या गोरगरिबांना तिळाचे लाडू किंवा विशेष करून आता थंडीचे दिवस असतात त्यामुळे जर ब्लँकेट वगैरे पण तुम्ही त्यांना दिलं तर तुमच्या मुलाला शुभ आशीर्वाद नक्की मिळतात. म्हणून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही बोरहाण करू शकता. त्याने तुमच्या मुलाचं आरोग्य चांगलं राहील. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी आम्हाला नक्की संपर्क करा. नमस्कार. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.